आणि सबसेट असे आपल्याला काही गोष्टी शिकायच्या. मॅम स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन मुलांना शेअरच नाही केली अजून, तर कशी काय दिसेल? मॅम चेहराची स्क्रीन शेअर केली ती पण नाही दिसत आहे. मी दिसते मला. नो मॅम तुम्ही अटकताय खूप, आवाज ब्रेक होतोय. आवाज नहीं येता है माझा? आपके नेटवर्क की दिक्कत है मैम, की आवाज भी आ रही है और स्क्रीन भी शेयर हो रहा है। आप एक बार लॉग आउट कर दीजिए, फिर से लॉग इन करिएगा, एक बार फिर से रिजॉइन करिए आप। सगळ्यात पहिल्यांदा 1.3 साठी आपल्याला वेन डायग्राम आपल्याला शिकायचे. तर वेन डायग्राम म्हणजे काय? तर वेन डायग्राम म्हणजे एक क्लोज्ड फिगर असतो. आपण कोणताही सेट रिप्रेझेंट करण्यासाठी आपण जे क्लोज्ड फिगर वापरतो किंवा बंदिस्त आकृती वापरतो त्याला आपण वेन डायग्राम असं म्हणतो. मॅम स्क्रीन दिसत नाहीये. एखादा ए सेट आहे, हा सेट आहे आणि हा मला रिप्रेझेंट करायचंय, तर मी हा सेट कोणत्याही एका बंदिस्त आकृतीने मी रिप्रेझेंट करू शकते. मी सर्कल वापरेन किंवा मी असा कोणताही शेप जो बंदिस्त आहे, स्क्वेअर वापरेन, ट्रायंगल वापरेन. मग कोणतीही बंदिस्त आकृती तुम्ही सेट रिप्रेझेंट करण्यासाठी यूज करू शकता. तुम्ही सर्कल काढा, ट्रायंगल काढा, स्क्वेअर काढा. तर आपण कोणती बंदिस्त आकृतीने आपण हा सेट दाखवू शकतो. मग तुम्ही समजा हा ए सेट तुम्हाला दाखवायचा आहे, सर्कल काढला आणि या सर्कल मध्ये तुम्ही सगळ्या त्या एलिमेंट्स, सर्कलचे एलिमेंट्स तुम्ही त्याच्यात लिहायचे. हा ए आहे आणि याच्यामध्ये सगळे त्याच्यामध्ये जे जे घटक येणार आहेत ते तुम्ही सगळे लिहून काढायचे. असं 1 2 3 4 5 असं वेन डायग्राम असतं. आता कोणताही डायग्राम, कोणताही सेट आहे तो आपण असाच या मॅम स्क्रीन दिसत नाहीये. कोणताही कोणालाच दिसत नाहीये का स्क्रीन? हे काही मुलांचाच प्रॉब्लेम आहे. स्क्रीन दिख रहा है मैम। कोणती क्लोज्ड फिगर जर आहे तर क्लोज्ड फिगर आपण सेट रिप्रेझेंट करण्यासाठी आपण यूज करू शकतो. तर आपण अशा ट्रायंगल यूज करा, स्क्वेअर यूज करा किंवा सर्कल यूज करा, आपण वेन डायग्राम साठी वापरू शकतो. आता वेन डायग्राम काढताना समजा 2 सेट तुम्हाला सोबत दिले, तर मग कसा वेन डायग्राम काढायचा? समजा 2 सेट तुम्हाला दिलेले, एक जो सेट आहे त्याच्यामध्ये असा आणि दुसरा जो सेट आहे तो असा. आता हे सेट सुद्धा तुम्हाला समजा वेन डायग्रामने दाखवायचे, एकत्र दोन्ही दाखवायचे. तर तुम्ही काय करा, ए साठी एक सर्कल घ्या आणि बी साठी घ्या. बघा वेन डायग्राम कसे काढायचे ते कळलं पाहिजे. आता ए आणि बी जर तुम्हाला सोबत काढायचे वेन डायग्राम, तर पहिली गोष्ट तर बघायची की ए आणि बी मध्ये काही कॉमन तुम्हाला दिसते का? कारण एक एक सिंगल जर तुम्हाला सेट रिप्रेझेंट करायचा आहे तर तो एकच काहीतरी आकृती काढून तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. पण 2 सेट सोबत तुम्हाला रिप्रेझेंट करायचे वेन डायग्रामने, तेव्हा 2 सेट मध्ये तुम्हाला काय कॉमन आहे ते आधी शोधा. बघा या 2 सेट मध्ये मला इथे 12 कॉमन दिसते. 12 कॉमन आहे बघा. हा 12 याच्यात पण, याच्यात पण. आणखी कोणता नंबर याच्यात कॉमन नाहीये? मग मी काय करेन माहिती आहे, एक नंबर कॉमन आहे ना, मग मी जे सर्कल काढणार ना ते असे वेगवेगळे सर्कल नाही काढणार ए आणि बी साठी. मी काय करेन, ते सर्कल जे आहेत ना ते कॉमन, काहीतरी कॉमन असल्यामुळे ते एकात एक असे मी काढणार आहे 2 सर्कल. कारण मला कॉमन त्याच्यामध्ये काहीतरी मिळालंय, 12 कॉमन मिळालेलं, त्यामुळे मी काय करणार, असे 2 सर्कल मी दाखवणार आहे. हा तुमचा ए असणार आहे आणि हा बी. तर आता हा जो कॉमन पार्ट आहे दोघांमध्ये, जो
कॉमन पार्ट आहे ए, असा पार्ट कोणता आहे जो ए मध्ये पण येतो आणि बी मध्ये पण येतो, तो हा आहे, हा मधला पार्ट. हा जो पार्ट आहे ना, जो मी आता शेड केलेला आहे, हा शेडेड पार्ट जो आहे ना, तो कसा आहे माहित आहे, असा पार्ट आहे जो ए मध्ये पण येतो आणि बी मध्ये पण. मग त्या पार्ट मध्ये कोणते नंबर लिहायचे माहित आहे का, असे नंबर लिहायचे किंवा असे एलिमेंट्स लिहायचे सेट मधले जे ए मध्ये पण येतात आणि बी मध्ये पण येतात. मग ते कोणतं आहे, सध्या तरी एकच नंबर आहे इथे 12, जो ए मध्ये पण येतो आणि बी मध्ये पण येतो. मग मी फक्त या पार्ट मध्ये 12च येणार, कारण तो दोन्ही मधला कॉमन पार्ट आहे. त्यानंतर आता ए मध्ये बाकीचे पण बरेच नंबर आहेत, मग ते बाकीच्या एच्या सेट मध्ये लिहून टाकायचे बाहेर, म्हणजे हा जो आहे पार्ट सोडून. मग इथे मी 2 लिहिणार, 4, त्यानंतर 6, 8, 10 आहे, 12 इथे लिहिलेला आहे ऑलरेडी, जो ए मध्ये पण येतोय, आणि 14 आणि 16 असे. आणि हा 12 इथे लिहिला, कारण हा 12 का बरं इथे लिहिला, कारण तो ए आणि बी मध्ये कॉमन आहे म्हणून. त्यानंतर बी मधले पण उरलेले एलिमेंट्स बी च्या सेट मध्ये लिहून काढायचे. 6, 9, 15 आणि 18 असे तुम्ही 2 सेट रिप्रेझेंट करू शकता. कधी कधी कसं असतं, 2 सेट मध्ये तुम्हाला काहीच कॉमन नसेल समजा, असे 2 सेट आहेत. तर आता पी आणि क्यू मध्ये आधी काय कॉमन आहे का बघायचं, तर काहीच कॉमन नाहीये. मग तुमचे जे सेट असणार ना, ते पूर्णपणे वेगळे असणार आहे. म्हणजे तुम्ही पी जर असा काढला ना, तर दुसरा क्यू त्याच्यात नाही काढायचा, कारण कॉमन काहीच नाही बघा दोघांमध्ये. त्यामुळे तुम्ही एक जसा काढणार तर त्याला त्याच्यापेक्षा बाजूला बी काढायचा, किंवा पी क्यू असेल तर पहिला पी आणि हा क्यू पूर्णपणे वेगळा काढायचा इकडे. मग पी मध्ये त्याचे एलिमेंट्स लिहून काढायचे पी मध्ये, आणि क्यू मध्ये त्याचे एलिमेंट्स लिहून काढायचे, कारण कॉमन काहीच नाहीये माझ्याकडे. हा पी आहे, हा क्यू आहे. मग पी मध्ये काय येणार, ए ई आय ओ यू, हे पी मध्ये येणार, आणि क्यू मध्ये येणार बी सी डी एफ, हे क्यू मध्ये येणार. कारण हे डिसजॉईंट सेट आहे. डिसजॉईंट म्हणजे काय, तर दोघांमध्ये काहीही एलिमेंट कॉमन नाही, त्यांना डिसजॉईंट सेट म्हणतात. मग ते असे वेगळे काढायचे. जर त्यांच्यात काहीतरी कॉमन आहे ना, तर मग आपण एकात एक असे 2 सर्कल काढतो. म्हणजे 2 सेट मध्ये जर काही कॉमन दाखवायचं असेल तर. आता हे पूर्णपणे वेगळे असल्यामुळे ते वेगळे वेगळे सर्कल काढायचे, त्यांना डिसजॉईंट सेट आपण असं म्हणतो. एवढं कळलं मुलांना? बरं, ठीक आहे. तुम्ही खूप गोंधळ होता म्हणून तुम्ही म्यूट राहिलेलेच बरेत. एक बोलायला लागला की 10 जण बोलतात, बरोबर आहे. त्यापेक्षा आपण शिकू फक्त, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सेट रिप्रेझेंट करायचे वेन डायग्रामने. आता समजा आणखी कोणत्या प्रकारचे असू शकतात, समजा असा सेट आहे तुम्हाला, ए सेट आहे, दुसरा सेट बी आहे, आता इथे बघा, इथे काय गंमत आहे बघा, याच्यामध्ये ह्या 2 सेट मध्ये काय गंमत आहे बघा. आता आपण काय बघायचं, आधी कॉमन आहे का बघायचं. तर कॉमन तर आहे, कॉमन काय काय आहे बघा, हा 2 कॉमन आहे, 4 कॉमन आहे, 6 कॉमन. म्हणजे बी मधले, थोडक्यात काय माहित आहे, बी मधले सगळेच्या सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत. म्हणजे बी मध्ये जे एलिमेंट्स आहेत ना, ते सगळे ए मध्ये आहेत. आता याचा वेन डायग्राम कसा काढायचा, कसे काढायचे का, ए बी, की पूर्ण वेगळे काढायचे का ए बी, असे काढणार का, असे रिप्रेझेंट करणार का तुमचे 2 सेट, की तुम्ही असे रिप्रेझेंट करणार तुमचे 2 सेट. तर तुमचा जे ऑप्शन आहे
या 3 पैकी ते हे आहे. का माहित आहे? कारण तुमचा जो बी सेट आहे ना, बी सेट तो पूर्णपणे ए मध्ये येतो. म्हणजे बी मधला प्रत्येक एलिमेंट हा ए मध्ये आहे. यालाच आपण सबसेट असं म्हणतो. सबसेट म्हणजे काय? कोणत्याही सेटचा सबसेट असा अर्थ काय? बघा, एखाद्या सेट मधले सगळेच्या सगळे एलिमेंट जर दुसऱ्या सेट मध्ये असतील तर आपण म्हणतो की बी, आता जसं बी मधले सगळे एलिमेंट्स हे ए मध्ये आहेत, म्हणून आपण काय म्हणणार? बी इज अ सबसेट ऑफ ए. बी छोटा आहे ना, बी सबसेट आहे, म्हणजे बी जो आहे तो ए च्या आतमध्ये लिहायचा, असा काढायचे. मग ही डायग्राम, याची वेन डायग्राम जर काढायला सांगितली ना तर कशी काढणार माहिती? या ए आणि बी ची तर एकात एक असे येणार, कारण एक सबसेट आहे, एकातले सगळे एलिमेंट दुसऱ्या याच्यात आहेत. बघा, ए मधले सगळे एलिमेंट, सॉरी, बी मधले सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत. मग मोठा ए आहे, मग मोठा ए काढायचा आणि त्याच्या आतमध्ये बी काढायचा, कारण सबसेट असल्यामुळे. सबसेट जर दोन सेट मध्ये एक जर सबसेट असेल तर तो त्याच्या आतमध्ये येतो मोठ्या सेटच्या, एवढं लक्षात ठेवायचं. मग सबसेट आहे का चेक करा आधी, मग आकृती काढा, कारण वेगवेगळ्या प्रकारचे वेन डायग्राम असतात, त्यामुळे कळलं पाहिजे कोणता डायग्राम, वेन डायग्राम कसा काढायचा आहे दोन सेट साठी. आता बी मध्ये काय काय आहे ते बी मध्ये लिहा. तुमच्या बी मध्ये जसं इथे बी मध्ये तुमच्या असा बी, मी इथे ग्रीन वाला जो आहे तो आपला बी आहे आणि बाहेर जो आहे मोठा तो ए आहे. मग बी मध्ये काय काय येतं बरं? 4 आहे, 6 आहे, 2 आहे. 4, 6, 2. आता हा बी जो आहे तो ए च्या आतमध्येच येतो. मग आता ए मध्ये काय काय राहिलं ते, आता हा पूर्ण एच आहे, हा तुमचा पूर्ण पार्ट एच आहे, त्याच्या आतमध्ये बी येतो. मग 4, 6 मध्ये पण आहेत ए, त्याच्या बी जो आहे तो ए मध्येच येतो, त्यामुळे 4, 6, 2 परत बाहेर नाही लिहायचे. मग बाहेर ए मध्ये कुठले कुठले लिहायचे? जे बी मध्ये नाहीत आणि ए मध्ये आहेत ते. बी मध्ये नाहीत आणि ए मध्ये आहेत ते कोणते कोणते आहेत? तर 1 आहे, 1 आहे, त्यानंतर 3 आहे, त्यानंतर 5 आहे, त्यानंतर 7 आहे, त्यानंतर 8 आहे. मग अशा प्रकारे हे दोन सेट तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. एवढं कळलं? ठीक आहे. आता हे अशा प्रकारे तुम्हाला हे वेन डायग्रामने सेट रिप्रेझेंट करता आले पाहिजे. कसे रिप्रेझेंट करायचे? एकात एक, की पूर्ण वेगळे, की एक दुसऱ्याच्या आतमध्ये घ्यायचंय? सबसेट असेल ना, सबसेट म्हणजे काय? तर एखाद्या सेट मधले सगळेच्या सगळे एलिमेंट दुसऱ्या सेट मध्ये असतील तर तो जो छोटा सेट असतो ना त्याला आपण मोठ्याचा सबसेट असं म्हणतो. सबसेट म्हणजे आता आपण नंबर्सचे वेगवेगळे सेट बघितले. नॅचरल नंबरचा सेट बघितला, 1, 2, 3, 4. नॅचरल नंबर्स 1, 2, 3, 4, 5, 6 डॅश डॅश डॅश. त्यानंतर डब्ल्यू बघितला आपण, 0, 1, 2, 3, 4 डॅश डॅश डॅश. आय बघितला आपण, इंटिजर्सचा सेट, याच्यामध्ये सगळे पॉझिटिव्ह नंबर आणि सगळे निगेटिव्ह नंबर्स असे सगळे आहेत. आणि सगळ्या शेवटी क्यू आहे. क्यू आपण जे न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहितो, फक्त क्यू नॉट इक्वल टू 0. आता आपण बघितलं की एन मधले सगळे, एन जो सेट आहे नॅचरल नंबर्सचा त्याच्यातले सगळे एलिमेंट्स डब्ल्यू मध्ये येतात. बघा, एन मधले सगळे जे एलिमेंट्स आहेत एन मधले सगळे एलिमेंट त्या डब्ल्यू मध्ये पण येतात. त्यामुळे आपण कसं लिहिणार की एन जो आहे तो छोटा आहे डब्ल्यू पेक्षा, म्हणून लिहिताना कसं लिहायचं असतं? एन इज अ सबसेट असं साइन आहे सबसेटचं. हे साइन सबसेटचं आहे. एन इज अ सबसेट ऑफ डब्ल्यू, कारण एन मधले सगळे एलिमेंट डब्ल्यू मध्ये येतात, म्हणून इकडे छोटा, लेफ्टला छोटा सेट लिहायचा जो सबसेट आहे. एन सबसेट आहे. कोणाचा सबसेट आहे? डब्ल्यूचा. त्यानंतर आपण बघितलं की डब्ल्यू मधले सगळे एलिमेंट आय मध्ये पण येतात, म्हणजे डब्ल्यू मधले सगळे जे एलिमेंट्स आहेत ते आय मध्ये येतात, म्हणजे डब्ल्यू जो आहे तो आय चा सबसेट आहे. मग कसं लिहिणार आपण? एन सबसेट ऑफ डब्ल्यू
अँड डब्ल्यू इज अ सबसेट ऑफ आय. आणि परत आय पण कोणाचा सबसेट आहे? क्यूचा, जो रॅशनल नंबरचा सेट आहे. हा इंटिजर्सचा सेट आहे आय, आणि हा रॅशनल नंबरचा सेट. म्हणजे हे सगळे सेट जे आहेत, म्हणजे एन जो आहे तो डब्ल्यूचा सबसेट आहे. मग एन जर डब्ल्यूचा आहे, डब्ल्यू जर आयचा आहे, एन आयचा पण सबसेट लिहू शकता तुम्ही. एन म्हणजे नॅचरल नंबर्स हा इंटिजर्सचा पण सबसेट आहे, नॅचरल नंबर्स क्यूचा पण सबसेट आहे, डब्ल्यू पण क्यूचा सबसेट आहे. कारण हे सगळे जे आहेत ना, डब्ल्यू मधले सगळे एलिमेंट क्यू मध्ये येतात, एन मधले सगळे एलिमेंट क्यू मध्ये येतात, एन मधले सगळे एलिमेंट आय मध्ये पण येतात. मग हे सगळे सबसेट आहेत दुसऱ्या सेटचे. मग सबसेट लिहिताना नेहमी लक्षात ठेवायचं, जो छोटा सेट आहे किंवा जो सबसेट आहे ज्याच्यातले सगळे एलिमेंट दुसऱ्यात. आता समजा एक्स हा वायचा सबसेट आहे, एक्स इज अ सबसेट ऑफ वाय. मग लिहिताना आपण असं लिहितो, एक्स इज अ सबसेट ऑफ वाय. याचा अर्थ एक्स मधले सगळे एलिमेंट वाय मध्ये आहेत. एक्स हा छोटा आहे सेट आणि वाय मोठा आहे, आणि एक्स मधले सगळे जे एलिमेंट्स आहेत ते वाय मध्ये आहेत, असा त्याचा अर्थ होतो. जेव्हा आपण सबसेट म्हणतो तेव्हा लेफ्ट हँड साइडचा जो सेट आहे, लेफ्ट साइडचा, तो छोटा असतो, तो सबसेट असतो, आणि त्याच्यातले सगळे एलिमेंट्स हे राईट साइडच्या सेट मध्ये असतात. ठीक आहे, एवढं कळलं? बर. आता आपल्याला शिकायचं, हे आपण सबसेट झाले. सबसेट म्हणजे एखाद्या सेटमध्ये सगळे एलिमेंट जेव्हा दुसऱ्या सेटमध्ये असतात तेव्हा त्याला आपण सबसेट म्हणतो. आपण वेन डायग्राम पण शिकलो. आता आपण शिकायचंय युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट. आता युनिव्हर्सल सेट म्हणजे काय मुलांना? युनिव्हर्सल सेट म्हणजे तुम्हाला समजा असे सेट दिले असते, म्हणजे समजा 3-4 असे सेट दिलेले आहेत. समजा मी तुम्हाला 3 सेट दिले, समजा नॅचरल नंबरचा सेट आहे, किंवा तुम्हाला होल नंबरचा सेट आहे, किंवा आय आहे. असे 3 सेट मी एकत्र दिले तुम्हाला. नॅचरल नंबर्स, डब्ल्यू आणि आय, असे 3 सेट मी तुम्हाला दिले. आता या सेटमध्ये, या 3 सेटमध्ये कसं असं माहिती आहे आपल्याला, जे सेट दिलेले आहेत, तर युनिव्हर्सल म्हणजे काय? खूप मोठा असा सेट, युनिव्हर्स आपण म्हणतो. युनिव्हर्स याचा अर्थ काय? तर त्या सगळ्यांना सामावून घेणारा जो असतो तो युनिव्हर्स असतो. युनिव्हर्स मध्ये सगळंच येतं, सगळे प्लॅनेट, सगळ्या सोलार सिस्टम, सगळं 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 युनिव्हर्स मध्ये आपण इन्क्लूड करतो. मग युनिव्हर्सल सेट म्हणजे काय? तर युनिव्हर्सल सेट म्हणजे तुम्हाला जे सेट कन्सिडर तुम्ही केलेले आहात, किंवा तुम्हाला जे सेट दिलेले आहेत, त्या सेट मधला सगळ्यात मोठा सेट युनिव्हर्सल सेट असतो. ही पहिली कंडिशन, की तो मोठा सेट पाहिजे. आणि दुसरी कंडिशन म्हणजे, दुसरी अट युनिव्हर्सल सेट होण्यासाठी, की तो जर मोठा आहे, मोठा तर पाहिजेच, पण उरलेले जे सेट असतात ना ते त्याचे सबसेट असायला पाहिजे. उरलेले जे सेट आहेत ते त्याचे सबसेट असायला पाहिजे, तर मग तो युनिव्हर्सल सेट होणार. म्हणजे आता हे 3 सेट जर मी तुम्हाला दिले, तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा सेट तिघांमध्ये जो आहे तो इंटिजर्सचा आहे. इंटिजर्स हा सगळ्यात मोठा आहे. मग याला लगेच युनिव्हर्सल बोलायचं का? नाही. आता मी दुसरी कंडिशन माझी काय आहे, की हा मोठा सेट आहे माझा, पण हे दुसरे जे 2 सेट मी यावेळी घेतलेले आहेत, एन आणि डब्ल्यू, हे आयचे सबसेट आहेत का? एन आणि डब्ल्यू हे आयचे सबसेट आहेत का? आहेत. एन मधले सगळे एलिमेंट आय मध्ये येतात, डब्ल्यू मधले पण सगळे एलिमेंट आय मध्ये येतात. मग एन आयचा सबसेट आहे आणि डब्ल्यू सुद्धा आयचा सबसेट आहे. मग या तिघांमध्ये
आपण युनिव्हर्सल सेट कोणाला घ्यायचा, तर जो आय आहे, आय इज कन्सिडर्ड ॲज युनिव्हर्सल सेट. का? कारण तो मोठा आहे आणि उरलेले सेट हे त्याचे सबसेट आहेत. सबसेट असणं गरजेचं आहे. जे आपण सेट आपल्याला दिलेले आहेत ते सबसेट असणं गरजेचं आहे, बाकीचे सेट. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला मी समजा आणखी एक एक्झाम्पल दिलं. समजा A is a set of students in class 9th. A म्हणजे डिव्हिजन. B is a set of students in class 9th B. C is a set of students in class 9th C. And D is a set of students in 9th class. आता तुम्हाला हे 4 सेट मी दिलेले आहेत. ए जो सेट आहे तो 9th A मधल्या 9th A डिव्हिजन A मधल्या स्टुडंट्सचा सेट आहे. बी जो आहे तो 9th B मधले जे स्टुडंट्स आहेत त्यांचा सेट आहे. आणि सी जो आहे तो 9th C डिव्हिजन मधला स्टुडंट्सचा सेट आहे. आणि डी जो सेट आहे ना, डी आम्ही काय दिलेला आहे, डी इज अ सेट ऑफ स्टुडंट्स इन 9th क्लास, म्हणजे 9वीच्या क्लास मधल्या स्टुडंट्सचा सेट. आता याच्यामध्ये आपण ए बी आणि सी आणि डी, ए बी सी डी याच्यामध्ये मी कोणता बरं युनिव्हर्सल सेट घेऊ, कसा घेऊ शकते मी युनिव्हर्सल सेट? असा सेट घ्यायला पाहिजे की उरलेले 4 आहेत ना टोटल सेट, मग याच्यातला एक कोणता तरी जर युनिव्हर्सल सेट असेल तर उरलेले 3 हे त्याचे सबसेट असायला पाहिजे. म्हणजे उरलेले जे सेट मधले सगळे जे एलिमेंट्स आहेत किंवा स्टुडंट्स आहेत ते त्या सेट मध्ये यायला पाहिजे, तर तो आपण युनिव्हर्सल सेट घेऊ शकतो. बरोबर. मग इथे तुम्ही जो युनिव्हर्सल सेट कन्सिडर करणार तो आहे डी. कारण तुम्हाला डी जो आहे तो सगळ्यात मोठा सेट आहे आणि प्लस उरलेले जे 3 सेट आहेत ते काय आहे, तुमच्या डी सेटचे सबसेट आहे. समजा मी आता डी सेट जो दिला, सेट ऑफ स्टुडंट्स इन 8th क्लास, 8th B क्लास किंवा 8th D क्लास. तर याच्यामध्ये कोणता तुम्ही युनिव्हर्सल सेट घेऊ शकता? आता मी डी जो सेट आहे तो क्लास 8th D मधल्या स्टुडंटचा सेट आहे, तर याच्यातला कोणता युनिव्हर्सल सेट आहे? आता मी डी चेंज केला. आता मी डी काय घेतला बरं? आता मी डी घेतलाय की सेट ऑफ स्टुडंट्स इन 8th क्लास. आता तुम्हाला डी सेट दिलाय, तुम्ही चेंज केला. आता डी सेट काय घेतला बघा, डी इज अ सेट ऑफ स्टुडंट्स इन क्लास 8th D. याच्यातला कोणता तुम्ही युनिव्हर्सल सेट घेणार? ए बी सी डी मधला तुमचा युनिव्हर्सल सेट कोणता आहे? आता पण डी आहे युनिव्हर्सल सेट, डी असणार ना. आता पण युनिव्हर्सल सेट ए घेणार युनिव्हर्सल सेट.
वेदिका मोरे, एकदा लिहिलं व झालं. किती वेळा? ए ए ए ए आहे एवढ्या वेळा लिहून का उत्तर बरोबर आहे? चूक आहे. ए पण नाहीये. ए कसं असणार? बघा ना, मी काय सांगितलं मुलांना, तुम्ही ऐकून नाही घेत, तोच प्रॉब्लेम आहे ना. ऐका, युनिव्हर्सल सेट होण्यासाठी तुम्हाला उरलेले सेट त्याचे सबसेट असायला पाहिजे ना. पण इथे बघा ना, 9th ए मधले स्टुडंट, 9th ए क्लास मधले स्टुडंट 9th बी क्लास मध्ये ए कसा काय घेणार? ए मध्ये सगळे मुलं येणार का? 9th बी मधली पण येतात का ए मध्ये, 9th ए क्लास मध्ये? कारण ए सेट जो आहे तो 9th ए क्लासचा सेट आहे, 9th ए डिव्हिजन मधली मुलं. मग 9th ए डिव्हिजन मधल्या मुलांचा जर सेट आहे ए, तर 9th बी ची मुलं कशी त्याचा सबसेट असणार? 9th बी आणि 9th ए पूर्ण वेगळे क्लासेस आहेत. मग बी चा सेट ए मध्ये कसा काय असणार? सी सेट ए मध्ये कसं काय असणार? आणि डी तर 8वीचा वर्ग मी दिला आता. डी तर 8th डी डिव्हिजन आहे, डी सेट. मगाशी मी डी काय दिला होता? मगाशी डी दिला होता सेट ऑफ स्टुडंट्स इन 9th क्लास, म्हणजे 9वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांचा सेट. मग 9th क्लास मधले सगळे स्टुडंट्स बोललं तर ए मधले पण येणार त्याच्यात, बी मधले पण, डी डिव्हिजन मधले पण, सी मधले पण. पण आता इथे कोणताच युनिव्हर्सल सेट नाही घेऊ शकत, कारण कोणताच सेट मोठा नाहीये आणि कोणता बाकीचे उरलेले सेट त्याचे सबसेट नाही घेता येत आपल्याला. बरोबर की नाही? कोणाला काही डाऊट असेल, काय कळलं नसेल तर पुन्हा मला विचारा, मी सांगते तुम्हाला. युनिव्हर्सल सेट नाहीच आहे याच्यामध्ये, कारण युनिव्हर्सल सेट होण्यासाठी तो बाकीचे जे सेट आहेत ते त्याचे काय असायला पाहिजे? सबसेट असायला पाहिजे मुलांना. आता मी समजा एक सेट असा तुम्हाला दिला, ई सेट. ई सेट मी तुम्हाला कसा दिला बघा. ई सेट जो आहे, ई सेट ऑफ स्टुडंट्स इन स्कूल. म्हणजे ई जो सेट आहे तो स्कूल मधल्या सगळ्या स्टुडंट्सचा सेट आहे. आता स्टुडंट सगळ्या स्टुडंट्सचा सेट आहे स्कूल मधल्या. आता स्कूल मधल्या सगळ्या स्टुडंट्सचा सेट म्हणजे बाकीचे सगळे 8वीचे असू दे, 7वीचे असू दे, 9वीचे असू दे, 10वीचे असू दे, ते या ई चे सबसेटच असणार आहे. कारण मी ई सेट काय घेतला? सेट ऑफ स्टुडंट्स इन स्कूल, शाळेतल्या विद्यार्थ्यांचा सेट. आता शाळेतल्या विद्यार्थ्यांना म्हणजे 8वी असू दे, 9वी असू दे, ते त्याचे सबसेटच असणार ना. ई मध्ये येणार ना सगळे. मग ए पण ईचा सबसेट असणार, बी पण ईचा सबसेट असणार, सी सुद्धा ईचा सबसेट असणार. कारण ए म्हणजे 9th ए मधली मुलं, ती ई म्हणजे सेट ऑफ स्टुडंट इन स्कूल, ईचा सबसेट असणार. बी इज अ सेट सबसेट ऑफ ई, सी पण असणार, डी पण असणार ईचा सबसेट. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही ई जो आहे तो युनिव्हर्सल सेट कन्सिडर करणार. एवढं कळलं सगळ्यांना? ठीक आहे. आता आपल्याला याच्यावरची एक्सरसाइज आहे ती तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. पटापट आपण घेऊया आणि युनिव्हर्सल सेट होण्यास. आणि युनिव्हर्सल सेट वेन डायग्रामने दाखवताना आपण असा दाखवतो, रेक्टँग्युलर दाखवतो युनिव्हर्सल सेट. म्हणजे तुम्हाला दिलेले जे सेट असतात त्याच्यामधला जो युनिव्हर्सल सेट आधी डिसाइड करायचा कोणता आहे, ओळखायचा, आणि तो रेक्टँगलने दाखवायचा असतो. आणि दुसरा आहे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. मुलांना कॉम्प्लिमेंट ऑफ सेट तो राहील आपला शिकायचा. बघा, या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट काय असतं? कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट जो आहे ना तो युनिव्हर्सल सेटशी रिलेटेड असतो. युनिव्हर्सल सेट म्हणजे कोणत्याही सेटचा कॉम्प्लिमेंटरी जर पाहिजे
तर तिथे युनिव्हर्सल सेट असणं गरजेचं आहे. म्हणजे समजा एक मी युनिव्हर्सल सेट घेतला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असा मी युनिव्हर्सल सेट घेतला आणि एक ए सेट घेतला 2 3 5 असा ए सेट घेतला. आता हा ए जो आहे तो युनिव्हर्सल सेट यू चा सबसेटच असणार, कारण युनिव्हर्सल सेट त्यालाच म्हणणार जर दुसरा जर त्याचा सबसेट असेल तरच तो युनिव्हर्सल आहे. मग हा जर युनिव्हर्सल आहे याचा अर्थ हा दुसरा सेट हा त्याचा सबसेटच असायला पाहिजे. आता कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे काय? कॉम्प्लिमेंट ऑफ सेट समजा ए जो आहे ए चा कॉम्प्लिमेंट मला लिहायचा आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए चा कॉम्प्लिमेंट जर लिहायचा आहे तर असं लिहितो आपण ए डॅश किंवा ए कॉम्प्लिमेंट वरती सी लिहायचं डोक्यावर किंवा अशी रेष द्यायची, त्याला आपण ए कॉम्प्लिमेंट असं म्हणतो. तर ए कॉम्प्लिमेंट जो आहे तो पण एक सेटच आहे. ए कॉम्प्लिमेंट सुद्धा सेट आहे. पण ए कॉम्प्लिमेंट आणि ए हे पूर्ण वेगळे सेट आहेत. तुम्ही बोलाल ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए आहे तर ए वेगळा आणि ए कॉम्प्लिमेंट वेगळा. तर ए कॉम्प्लिमेंट जो सेट आहे त्या सेट मध्ये आपण काय करतो माहिती का? बघा ए कॉम्प्लिमेंट किंवा कोणत्याही सेटचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे ना तर त्या सेट मधले एलिमेंट्स अजिबात घेऊ नका. म्हणजे ए कॉम्प्लिमेंट जर घ्यायचं आहे तर ए मधले एलिमेंट्स अजिबात घ्यायचे नाही. मग ए कॉम्प्लिमेंट मध्ये कुठले येतात एलिमेंट्स? जे यू मध्ये आहेत उरलेले. ए मधले नाही घ्यायचे. ए मध्ये जे 2 3 5 आहेत ते यू मध्ये पण आहेत पण ते नाही घ्यायचे. आणि उरलेले यू मधले कोणते आहेत? तर उरलेले यू मध्ये आहे 1, त्यानंतर आहे 4, त्यानंतर आहे 6 4 6 7 8 9 आणि 10 हा तुमचा ए कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे ए मधले न घेता आपण उरलेले यू मधले घेतो. आता समजा बी सेट 6 7 दिलं 6,7 बी. मग बी कॉम्प्लिमेंट काय काय येणार? ए बी जो आहे तो 6,7 आहे. मग बी कॉम्प्लिमेंट काय येणार? बी कॉम्प्लिमेंट 6 7 सोडून सगळं लिहायचं 1 2 3 4 यू मधला. यू मध्ये 1 to 10 आहेत आणि बी मध्ये 6 आणि 7 आहे. मग ते सोडून सगळे 8 9 10. ठीक आहे. आता बघा गंमत. आता गंमत कशी असते बघा, आपण वेन डायग्रामची गंमत बघू. वेन डायग्राम. आता ह्या 3 सेट आधी आपण वेन डायग्रामने दाखवायचे. यू ए आणि बी. यू ए बी. बघा यू जो आहे तो 1 2 3 आणि युनिव्हर्सल सेट हा नेहमी आपण रेक्टँगलने आपण रिप्रेझेंट करतो मुलांना. युनिव्हर्सल सेट ऐकताय ना? युनिव्हर्सल सेट. मग आपण काय करणार बघा, मी खाली पुन्हा लिहून घेते. आपल्याला वेन डायग्राम काढता आले पाहिजे. वेन डायग्रामने खूप इझी पडतं. सेट हा धडा ना वेन डायग्रामने खूप इझी पडतो. बघा यू जो आहे युनिव्हर्सल सेट त्याच्यामध्ये माझ्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ए मध्ये माझ्याकडे होतं 2 3 5 आणि बी माझ्याकडे आहे 6,7. आता हे सेट मी वेन डायग्रामने कसे दाखवते? आता युनिव्हर्सल सेट जो आहे तो मी रेक्टँगलने दाखवणार. युनिव्हर्सल सेट. आता युनिव्हर्सल सेट मध्ये जे एलिमेंट्स आहेत 1 to 10 ते आधी नाही लिहायचे. आधी माझे छोटे जे सबसेट आहेत ते आधी ड्रॉ करून घ्यायचे वेन डायग्राम मध्ये. त्याच्यामध्ये मी ए जो आहे ए आणि बी कसे रिप्रेझेंट करणार? ए आणि बी आपण वेगळे वेगळे रिप्रेझेंट करणार की एकात एक असे रिप्रेझेंट करणार की एक दुसऱ्याच्या आत रिप्रेझेंट करणार? पहिलं ऑप्शन हे दुसरं ऑप्शन आहे ए बी साठी आणि हे तिसरं. कसं रिप्रेझेंट करणार? पहिलं पूर्ण वेगळे वेगळे काढू सर्कल की एकात एक थोडे काढू की एक सर्कल दुसऱ्या सर्कल मध्ये पूर्ण काढू? ए आणि बी साठी काय करणार? 1 2 की 3 ऑप्शन.
बघा सेट आपले बघा आणि सांगा मला कसे काढायचे. 1 मिनिट. हा, हे बघा मी तुम्हाला पाहिजे तर पुन्हा एकदा सांगते. ए बी दिसतोय तुम्हाला सगळ्यांना. ए आणि बी ते मला या युनिव्हर्सल सेटच्या आतमध्ये दाखवायचे. तर मी कसे दाखवू ए बी. तुम्हाला ऑप्शन देते. पहिलं ऑप्शन जे आहे ते पूर्णपणे असे वेगळे. दुसरं ऑप्शन आहे ए बी असे, म्हणजे ए बी आहे. हा, आपण ए बी कसे दाखवू. आणि तिसरं ऑप्शन आहे तुम्हाला हा ए आणि हा बी कोणत्या प्रकारे दाखवेल. पहिला, दुसरा की तिसरा. फास्ट काय फर्स्ट फर्स्ट बोलायचं का. नक्की फर्स्ट ऑप्शन शुअर. सगळ्यांचा ऑप्शन एक आहे. व्हेरी गुड, बरोबर आहे. एक का बरं. कारण हे जे दोन सेट आहेत ना यांना पण यांच्यात कॉमन काहीच नाही बघा. जेव्हा काहीतरी कॉमन असेल ना तेव्हा असं लिहितो आपण. आणि जेव्हा पूर्णपणे दुसरा सबसेट असतो ना, म्हणजे सगळेच एलिमेंट जेव्हा दुसऱ्याच्या याच्यात असतात ना तेव्हा आपण हा तिसरा ऑप्शन वापरतो. पण सबसेट पण नाहीये कोड आणि काही कॉमन पण नाहीये. पूर्णपणे वेगळे सेट आहेत दोन्ही पण. बघा याच्यात काही कॉमन पण नाही ए आणि बी मध्ये. म्हणून मी ए आणि बी जो काढणार आहे तो पूर्णपणे वेगळा वेगळा काढणार आपण. हा ए आणि हा इथे बी काढणार. कारण ते डिसजॉईंट सेट्स बोलतो आपण त्याला. डिसजॉईंट सेट म्हणजे त्यांचं काहीच कॉमन नाहीये. मग आपण हा ए लिहिणार. हा ए आहे आपला आणि हा बी आहे. ए मध्ये येणार 2, 3, 5 आणि बी मध्ये येणार 6, 7 आणि उरलेले जे आहेत ना ते यू मध्ये आहेत. म्हणजे हा पूर्ण यूच आहे. हा पूर्ण रेक्टँगल यू आहे. त्या यू मध्ये ए आणि बी आहेत. पण ए आणि बी मध्ये आपण आधी ऑलरेडी काही एलिमेंट्स लिहून घेतले. जसं 2, 3, 5 ते लिहिले. 6, 7 मग राहिलं काय ते बाहेर लिहायचं. या दोन सेटच्या बाहेर पण युनिव्हर्सल सेटच्या आतमध्ये म्हणजे रेक्टँगलच्या आतमध्ये. कारण रेक्टँगल मध्ये ते येतात युनिव्हर्सल सेट मध्ये. जसं 1 राहिलाय, 4 राहिलाय, 8 आहे, 9 आणि 10 असे. ठीक आहे बरोबर. आता कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असतं. कॉम्प्लिमेंट म्हणजे वेगळा वेन डायग्रामने काढायचा नसतो सेट. तो या या असे सेट काढून फक्त सांगायचं असतो. ए कॉम्प्लिमेंट कुठला असं माहितीये मुलांना. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए सोडून उरलेला जो यू मधला सगळा पार्ट आहे तो ए कॉम्प्लिमेंट असणार. म्हणजे काय सांगते हे बघा. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे तुम्हाला जर वेन डायग्राम दाखवायचं असेल तर वेगळा सेट नाही दाखवता येत आपल्याला. हा बघा ए सोडून उरलेला जो पूर्ण रेक्टँगल आहे फक्त ए सोडून तो ए कॉम्प्लिमेंट आहे. ए सोडायचा, ए घ्यायचा नाही. असा ए काढून टाकायचा. ए ला वगळायचं. ए ला वगळून जेवढं पण आहे सगळं युनिव्हर्सल मध्ये हे सगळं तुमचं कॉम्प्लिमेंट आहे. ए च कॉम्प्लिमेंट. मग ए कॉम्प्लिमेंट मध्ये काय काय येणार तर हे 2, 3, 5 सोडून उरलेले सगळं जे आहे 1, 4, 6 मग ते बी मधले पण येणार त्याच्यात. 1, 4, 6, 7, 8, 9, 10 हे सगळे ए कॉम्प्लिमेंट आहे तुमचं. आणि बी कॉम्प्लिमेंट कोणता तर बी सोडून सगळा युनिव्हर्सल मधला. म्हणजे बी कट करायचा. बी कट करायचा म्हणजे ए घ्यायचा आता. कारण आपण बी कॉम्प्लिमेंट दाखवणार. बी कॉम्प्लिमेंट दाखवायचं तर बी सोडून उरलेला सगळा म्हणजे 6 आणि 7 सोडून 1, 2, 3, 4, 5, 8, 9, 10 एवढं कळलं. ठीक आहे. आपली जी एक्सरसाइज आहे त्याच्याचा होमवर्क तुम्ही करून आणायचा आहे. पहिलं तुम्हाला येईल फर्स्ट वाला
पहिला गणित सोडवा, त्यानंतर तुम्ही अभ्यास करून यायचा. तिसरं सोडवू शकतात, पहिलं, तिसरं, चौथं, फर्स्ट, सेकंड, फोर्थ, नाही फर्स्ट, थर्ड, फोर्थ एवढं सोडून आणायचे. थर्ड वाला पण, थर्ड तर तुम्ही सेकंड वाला पण आला तर बघा 1 ते 4 मध्ये गणित आले तर बघा, नाही आले तर आपण शिकू. ठीक आहे, पण पहिलं तर येणार तुम्हाला, पहिलं, तिसरं आणि चौथं. ठीक आहे, गुड नाईट. अभ्यास करायचा तरच अटेंडन्स लागणार. ठीक आहे, दुसरं पण करा. ठीक आहे, गुड नाईट.